जेमतेम 8-9 वर्षांची ती कोवळी मुलं त्यांचे अर्धे केस कापले, चपलांचा हार घातला आणि त्यांची परिसरात धिंड काढली। ह्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल केली। हा सारा प्रकार उघडला आहे तो उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक 5 मध्ये। ह्या चिमुकल्यांना एवढा मोठा मानसिक धक्का दिला गेला तो फक्त एका चकलीसाठी। चकली चोरली म्हणून आपण फार तर मुलांना ओरडू, पण उल्हासनगरच्या इरफान आणि तबलक पठाण या दोघा भावांनी शेजारच्या चिमुकल्यांना भयंकर त्रास दिला। आपल्या दुकानातली चकली या मुलांनी चोरली म्हणून त्यांचे अर्धे केस कापले, नंतर त्यांच्या गळ्यात चपलांचा हार घातला आणि त्यांची विवस्त्र धिंड काढली। एवढ्यावरच पठाण बंधू थांबले नाही तर याची व्हिडिओ क्लिप करून त्यांनी ती व्हायरलही करून टाकली। कामावरून परतल्यावर हा सारा प्रकार कळताच पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली। हिल लाईन पोलिसांनी दोघा आरोपींविरोधात पोक्सा अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे। 9 साढ़े 9 बजे उनके टकला किया है, बाल गंजा किया है और उनको न्याय मिलना चाहिए और जो भी है उनको पकड़ के अंदर डालना चाहिए और मेरे बच्चों को न्याय मिलना चाहिए। चकली घेतली दुकानातली मधून, त्याला मारलं, उघड्या करून इकडे तिकडे फिरवलं, पूर्ण केस अर्धे केस काढून चपलाचा हार घालून दोघांना फिरवलं। माझ्या बाजूचा एक मुलगा होता अजून छोटा लहान। उसकोचे कलम लावलेले आहेत, आयपीसीचे पण कलम लावलेले आहेत आणि जे पारंपरिक आहेत ते इम्पॉर्टंट सेक्शन ते सुद्धा आम्ही लावलेले आहेत। तपास सुरू आहे, आरोपी अरेस्ट आहे। 2 आहेत आरोपी आणि तिसरा पण आहे आरोपी, तो सुद्धा आम्ही हे घेतो, रेकॉर्डर घेतो। फक्त चकली चोरली म्हणून चिमुकल्यांना एवढी मोठी शिक्षा देणं, शिवाय त्याची व्हिडिओ क्लिप करून ती व्हायरलही करणं, हा प्रकार पाहता समाज नेमका कुठल्या दिशेने जातोय त्याचा विचार करावा लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।